ठाण्यातील कोरम मॉलमधील मल्टिप्लेक्स येथील कामगारांनी सामर्थ्य श्रमिक संघटनेची स्थापना केली आहे. या कोरम मॉलच्या गेटवरती माजी महापौर अशोक वैती यांच्या हस्ते संघटनेच्या नामफलकाचा अनावरण सोहळा संपन्न झाला. तर मल्टिप्लेक्स येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संघटनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी महापौर अशोक वैती यांनी माजी नगरसेवक घनश्याम कनसे व त्यांच्या सहकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक घनश्याम कनसे यांनी स्थापन केलेल्या सामर्थ्य श्रमिक संघटना आता शहरामध्ये जोरदार वाटचाल करत आहे. संघटनेचे हे कार्याचं 4थं वर्ष आहे. या संघटनेने आत्तापर्यंत 8 मल्टिप्लेक्स सिनेमागृहात आपलं वर्चस्व स्थापन केलं आहे. तसेच काही औद्योगिक कंपन्यांमध्येही सुद्धा त्यांची संघटना कार्यरत आहे. 700च्या वर त्यांचे सभासद असून घनश्याम कनसे त्यांच्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. त्याच अनुषंगाने कोरम मॉलमध्ये या संघटनेचं कार्य आता सुरू झालेलं आहे. या संघटनेमध्ये जास्त करून मराठी आणि स्थानिक मुलांचा कामासाठी प्राधान्य देण्यात येतं. कामगारांवर होणारा अन्याय, पगाराचा प्रश्न, अतिरिक्त कामाचा मोबदला, वेगवेगळे भत्ते वेळेवर मिळवून देऊन त्यांनी कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. कुठल्याही कामगारावरती अन्याय होत असेल तर मोठ्या धडाडीने ही संघटना त्यांना न्याय मिळवून देते. त्यामुळे सामर्थ्य श्रमिक संघटनेने ठाण्यातील कोरम मॉल येथील मल्टिप्लेक्समधील आपली संघटना स्थापन केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संघटनेला आशीर्वाद आहे. तर खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर अशोक वैती या संघटनेचे सल्लागार आहेत. संघटनेच्या माध्यमातून आज कोरम मॉलमध्ये आपण इथल्या नागरिक जे काही वर्कर आहेत त्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने ही युनियन स्थापन झाली आहे. ह्याच्या अगोदर देखील ह्या युनियनमध्ये बरीचशी कार्यकर्ते इतरही युनियनमधून आलेले काही प्रश्न सुटत नव्हते. हे समजल्यानंतर श्रमिक संघटना यांच्या माध्यमातून आपण हे या ठिकाणी काम करणार. शिंदे साहेब हे देखील यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत की एक चांगलं काम करा. काम करत असताना कुठल्याही प्रकारची तक्रार येता कामा नये. जे कर्मचारी आहेत त्यांची कर्मचाऱ्यांनी देखील आपले जे काही इथे नागरिक येतात खरेदीसाठी त्यांच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. कर्मचाऱ्यांचाच प्रश्न नाही तर जे कोण इथे नागरिक येणार आहेत त्यांची देखील काही तक्रारी असतील त्याकडे देखील लक्ष देणार आहोत आम्ही लोक. आणि ह्या माध्यमातून घनश्याम कनसे यांच्या त्या ठिकाणी काम करणार आहे. एक आपल्याच ठाण्यातली एक संघटना आहे. एखादी नाही तर मुंबई किंवा इथे असतील त्यांना आपण जाऊन भेटणं आणि त्यांच्या तक्रारी सांगणं फार कठीण गोष्ट आहे. पण ठाण्यातला एक संघटना तयार झालेली आहे. त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देखील चांगलं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा देखील त्यांच्याकडे करतो. दुसरे जे कर्मचारी आहेत त्यांचे प्रश्न सोडवणं त्यांची तक्रार नागरिकांची देखील कर्मचाऱ्यांसंदर्भात येऊ नये अशा प्रकारचे काम करा अशा प्रकारे त्यांना पुढील भविष्यात आहे. अनेक राजकीय संघटनेचं पदाधिकारी देखील आज सामर्थ्य संघामध्ये एकवटलेले आहेत. त्यांच्यामध्ये आता आपण पाहिलं असेल की जे काही संघटना इतर संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांचे देखील काही प्रश्न होते ते आपण शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सोडवलेले आहेत. भविष्यामध्ये देखील अजूनही काही पुढचे प्रश्न असतील या ठिकाणी प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे ज्या ज्यावेळी आवश्यकता वाटेल जे काही प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांच्या ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. आणि इतरही संघटनेचे आले त्यांना देखील चांगलं या ठिकाणी संघटनेच्या मार्फत होत आहे.